अंमली पदार्थ आणि अवैध धंद्यांविरोधात पेन भाजप युवा मोर्चाचे गृहमंत्र्यांना निवेदन। पेन तालुक्यातील अंमली पदार्थांची विक्री तसेच मटका, जुगार, अवैध दारू आणि इतर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पेन भाजप युवा मोर्चाने केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेन तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले। पेन मधील विविध भागात गांजा, एमडी ड्रग्ज, गुटखा, गावठी आणि बनावटी दारूचे सेवन होत असल्याचा दावा युवा मोर्चाने केला आहे। या पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांच्या मुळापर्यंत पोहोचून कारवाई करावी अशी मागणी युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी केली। तालुक्यातील मटका, जुगार, भंगार अड्डे तसेच परवानगीशिवाय होणाऱ्या मद्य विक्रीवरही कारवाईची मागणी करण्यात आली। गावठी दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। तसेच दादर सागरी पोलीस ठाणे खाडी किनारी उभारून सागरी मार्गावरील अवैध हालचालींवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी करण्यात आली। आज आम्ही पेण तालुका युवा मोर्चा व भाजप पदाधिकारी यांच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये आम्ही पेणमध्ये चालू असलेल्या अवैध धंदे जसे की ड्रग्ज, गांजा, गुटखा, एमडी याविषयी वेगवेगळ्या विषयांवर निवेदन सादर केलेलं आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जी अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे तशीच कारवाई पेणमध्येही जोराने चालू व्हावी व जे हे आता गुन्हेगार सापडत आहेत त्यांच्या नंतर त्यांच्या मुळाशी जाऊन त्यांना जे सापडणार आहेत की मूळ विक्रेते आहेत यांनाही अटक करण्यात यावी व त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी असं निवेदन आम्ही इथं दिलेलं आहे। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।